आज मी अशा विषयाला हात घालणार आहे, कुणाला माझे विचार पटतील आणि कुणाला पटणारही नाहीत. आपण बरेचदा ऐकलं असेल की आपण एखाद्या घरातलं आपल्याला जर भांडण ऐकायला आलं तर आपण लगेच म्हणतो की बापरे, कशी आहे ग तिची सासू, सुनेला जेवायला पण घालत नाही, खूपच बाई खूपच बदमाश आहे. किंवा एखाद्या घरातून आपल्याला ऐकायला मिळतं तेव्हा आपण लगेच सुनेवर दोष देतो आणि लगेच म्हणतो बापरे, किती कशी आहे ग तिची सून, किती बदमाश आहे तिची सून. सून आणि सासू आपण कसं काय ठरवतो बरं की कोण बदमाश आहे आणि कोण नाही? तर सांगायचा उद्देश इतकाच की इतिहास साक्षी आहे. इतिहास साक्षी आहे, आपल्याला त्या घरातलं काहीच विषय माहीत नसते. सासू बदमाश आहे की सून बदमाश आहे हे आपल्याला काहीही माहीत नसते. सास सुनांमध्ये जे भांडण होतं ना, त्या भांडणाला तो जो मुलगा, तो जो नवरा असतो, तो त्या सासूनांचं भांडण कसं होऊ देतो किंवा तो का आवरू शकत नाही, हे सगळं डिपेंड करतं त्या घरावर. पण या सर्व गोष्टी वरवरच्याच असतात. मुळात इथे प्रश्न येतो स्वभावाचा. त्या सुनेचा स्वभाव कसा, त्या सासूचा स्वभाव कसा आणि त्या मुलाचा स्वभाव कसा. पण याचा शेवट कसा? एखाद्या घरात जर रोजचीच भांडणे होत असतील अन त्याचा शेवट जर वाईट झाला तर कुणाच्या पदरात काय बरं पडणार? कधी कधी वेळ आपल्याला सावधतेचा इशाराही देते, पण आपणच त्याला ओळखू शकत नाही. आता गोष्ट करू आपण एका मुलाची, ज्याचं लग्न होते. लग्न जिच्याशी केलं ती त्याची बायको आणि त्याची दुसरीकडून त्याची जन्मदात्री आई. बायकोचा स्वभाव त्याला अजून काहीतरी माहीत नसतो, पण आईचा स्वभाव तर त्याला आधीपासून आपल्या मुळात माहीत असतो. पण तरीही आपल्या बायकोला आपल्या आईच्या स्वभावाची सवय लावून घे याचा हट्ट धरतो. मग त्याची आई कशीही असो. कसं असते ना, हट्ट धरणे किंवा सवय लावून घेणे यात फरक असतो. आई जर बडबड करत असेल, शिव्या घालत असेल, तर ही सवय तर ती बायको लावून घेऊ शकत नाही ना. हां, कोणत्या तरी गोष्टीसाठी समजून घेऊ शकते, तात्पुरती थांबूही शकते, पण शिव्या कोणतीच बायको ऐकून घेऊ शकणार नाही. हा मूर्खपणा आहे. त्याला वाटतं की समाज हा आंधळा आहे. त्या मुलाला असं वाटतं की समाज हा आंधळा आहे, आपली आई कुणालाच काही माहीत नसेलही, कुणालाच आपल्या आईचं काही माहीत नसेलही याचा विचार करून तो चुकतो. आजही समाजात अशा बायका आहेत की ज्या आपल्या तब्येतला समोर करून सुनेचा मानसिक छळ करतात. आजूबाजूच्या शेजाऱ्यांना, माहेरच्या लोकांना सगळं काही माहीत असतं, पण करणार काय? म्हणून माझा हा लेख ऐकणाऱ्या प्रत्येक स्त्रीला माझी हात जोडून विनंती आहे की जर तुमच्या घरात तुमचा मानसिक शारीरिक छळ होत असेल तर तुम्ही सक्षम व्हा, सामना करा त्या गोष्टीचा, मन मारत बसू नका, सरळ पोलीस स्टेशन गाठा. आता इतकं सोपी आहे का पोलीस स्टेशन गाठणं? पोलीस स्टेशन गाठ असं म्हटलं म्हणून झालं का? इतकं सोपी नाही आहे पोलीस स्टेशन गाठणं. पण जेव्हा सगळे रस्ते बंद होतात, संपून जातात ना, तेव्हा स्वतःच्या अस्तित्व जोपासण्यासाठी आपल्याला हे पाऊल उचलावंच लागतं. त्या पिल्लांसाठी, त्या लेकरांसाठी आपल्याला हा लढा लढावाच लागतो. आपल्या मायबापाच्या घरी आपली राखीव जागा असतेच, पण ती आपल्याच पुरती. कधीही ते म्हणतात लेकराला त्यांच्याच जवळ ठेव आणि तशीच्या तशी ये, पण हे आपलं मन असतं मायेचं, ते मन मानतच नाही. आपली मनाची दुविधा अवस्था होऊन जाते. त्या स्त्रीची दुविधा अवस्था होते मनाची, काय करावं हे तिला कळतच नाही. आतापर्यंत तर ती कित्येक वेळा सासर सोडून माहेरी आलेली असते, त्या पिल्लांना सोबत घेऊन. आणि महिन्याभरातच समजूत काढून, मोठी मध्यस्थी माणसे समजूत काढतात, सगळं वातावरण थंड होतात आणि परत ती सासरी जाते पुन्हा त्या पिल्लांना घेऊन. आणि पुन्हा 6 महिन्यांनी, 1 वर्षांनी तेच ते प्रश्न, तेच ते भांडणं होतच राहतात. यावर तोडगा हा निघतच नाही. सासर कळल्यांनाही वाटायला लागतं की हिचेही मायबाप काहीच करू शकत नाही. पण नाही ना, इथेच तर चुकतात सासरकडले लोक. अरे, मायबाप तर नेहमीच खुलं करून ठेवतात दार, सगळं सोडून येण्यासाठी त्या मुलीसाठी. पण कोणत्याच मायबापाला वाटत नाही, कारण आपल्या पोरीनंही का काढावे रक्ताचे अश्रू त्या घरासाठी. पण सगळंच काही मनाचा खेळ असतो. याच मनाच्या तालावर नाचत असते ती मुलगी, कारण इतका मोठा निर्णय तिला सहजासहजी घेता येत नसते. सासरी होणारी विटंबनाही तिची थांबलेली नसते. म्हणून अशा वेळी जर तुम्हाला सासरीच राहायचं असेल तर तुमची लढाई तुम्हीच लढा. तेव्हाच मायबापालाही वाटेल तुमचा अभिमान खरा. आजही कित्येक स्त्रिया हाच विचार करतात की बाई
आजही कित्येक स्त्रिया हाच विचार करतात की बाई मी तर पोलीस स्टेशनमध्ये जाईल, पण माझ्या घराची बदनामी होईल. कोणत्या घराची बदनामीचा विचार करतेस तू? मग या गोष्टीचा तुझ्या घरच्यांनी विचार करायला नको? त्या माणसाला, त्या नवऱ्याला जो रागाच्या भरात राग अनावर होतो म्हणून आपल्याच बायकोवर हात उचलतो. माणसाचा स्वभाव हा कधीच बदलत नसतो, मान्य करते, पण कोणत्याच सुनेची इतकी हिंमत होत नाही की स्वतःहून ती सासूला काहीतरी बोलेल. पण जी सासू बोलत असेल ना, किंवा जी सून सासूला बोलत असेल ना, तर तिच्या मायबापाने तिला खरोखर काहीच संस्कार दिलेले नसतात. पण हा लेख जे कोणी ऐकत आहेत ना, त्यांनी ऐका. जर सासूने जर आपलं तोंड सुरूच ठेवलं तर, सासू जर सुनेला तिच्या माहेरहून बोलतच असेल तर ती सूनही गप्प बसणार नाही ना. तिलाही मन, भावना, कान हे असतातच. ती तर दगड नसतेच ना. काही शब्द हे सासूचे असह्य होऊन जातात, ज्यावर उत्तर त्या सुनेला द्यावंच वाटतं, आणि तिथूनच वाद वाढतात आणि वाद वाढून ते पेटीस निघतात. आज मी स्वाती हे सर्व सत्य घटनेवर आधारित लिहित असताना खूप वाईट वाटत आहे. मला कधी वाटलंही नव्हतं की मला सासूवर वाईट लिहावं लागेल, कारण सासू ही वाईट असू शकते या गोष्टीवर माझा विश्वास नाही. मुळात सासू म्हणजे काय, ती एक माणूसच आहे ना. वाईट आपण डायरेक्ट म्हणूही शकत नाही, कारण भांडणं उठतात आणि भांडणं झालं की कोण वाईट आणि कोण चांगलं असं म्हणतो. पण टाळी कधीच एका हातानं वाजत नाही, टाळी कधीही दोन हातांनीच वाजते. पण त्या गोष्टीत कधी एक जण जास्त बोलून जातो आणि एक जण कमी बोलतं. पण जो जास्त बोलतो त्याला आपण वाईटमध्ये टाकतो, आणि जो कमी बोलतो त्याला चांगलं म्हणून सोडून देतो. पण असं काहीच नाही, दोन्हीही त्या सारख्याच आहेत. आज मी माझ्या सासूबाईबद्दल तुम्हाला थोडंसं सांगण्याचा प्रयत्न करते. ते असं, मी आणि माझ्या सासूबाईचं नातं कसं आहे. सलग 2 किंवा 3-4 दिवस जर मला बरं वाटलं नाही, माझं जर जेवण कमी झालं, तर माझ्या सासूबाई मला लगेच म्हणतात, का गं स्वाती, आज तू 2-3 दिवस झाले जेवत नाही आहेस, काय झालं, तुला बरं वाटत नाही का, जा डॉक्टरकडे जाऊन ये. कधी माझ्या माहेरवरून फोन आला आणि मी अस्वस्थ असले किंवा काही सांगण्याचा प्रयत्न करायचाही असला तर नाही सांगू शकले, तर लगेच माझी विचारपूस करतील. माझ्या माहेरकडल्यांना फोन लावतील आणि माझ्या आईशी बोलतील, आणि माझ्या आईशी बोलून सगळं काही नीट होईल बाई असं सांगून माझ्या आईची समजूत काढतील. तेव्हा मला किती बरं वाटत असेल. काय अपेक्षा असते आपल्याला आपल्या सासूकडून. माझ्या सासरी खूप जास्त कधी पाहुणे येतात, तर तेव्हा माझ्या कामाची खूप धांदल उडते. मला ज्वारीच्या भाकरी कधीच करता येत नाही, तेव्हा माझ्या सासूने आजपर्यंतही मला कधीच भाकरी करू दिल्या नाही, कारण आपल्या सुनेला जमत नाहीत म्हणून. तेव्हा माझ्या सासूबाईच भाकरी करतात, आणि कोणतेही मोठी कामं असले तर मला मदत करू लागतात, आणि प्रत्येकच काम मला हाताशी घेऊन करतात. आम्ही दोघीही सासूना एकमेकींना पूरक आहोत, आणि दोघीही मिळून कामं करतो, आणि आमच्यात कधीच भांडणं होत नाहीत. प्रत्येक सासूनीच काम करू लागावं सुनेला असं मी म्हणत नाही, पण कधी कधी कोणत्या तरी सासूने आपल्या सुनेला थोडाफार आधार तर द्यावाच. माझ्या सासूची एक मला आवडणारी खूप मोठी, मनात अंकुर फुटावा अशी गोष्ट आहे, ती म्हणजे मला जर थोडं बरं नसलं ना, तर माझी सासू स्वतःच्या साडीच्या पदराने माझी नजर काढणार, आणि ज्या शेजारच्या बायका मला टोकतात ना, नजर लावतात ना, त्यांना स्वतःच्या भाषेत त्यांच्यावर टीका करणार. अशा माझ्या सासूबाई आहेत. माझी सासू तर खूप चांगली आहे, पण मग मी सून म्हणून त्यांच्यासाठी काय करते, तर जे मला जमतही नाही काम, पण त्यांना आधार व्हावा म्हणून मी ते काम त्यांना करू लागते. पाय तर मी त्यांचे पाय खूप गुडघ्यांचा त्यांना त्रास आहे, त्यांचे पाय तर मी कधीच चेपले नाहीत, पण आणि त्यांनी कधी चेपूही दिले नाही, पण तरीही त्यांच्या पायाजवळ बसते, त्यांना जीव लावते, त्यांच्या मुलींना जीव लावते. कारण माझ्या नंदा, कारण कोणत्याही सासूचा आपल्या मुलीत जीव असतो, आणि त्या आपल्या नंदा लागतात. तेव्हा आपला एकच प्रयत्न असावा की कधीही आपल्या नंदांचं मन दुखलं नाही पाहिजे. आपल्या घरात आनंदी वातावरण कसं राहील यासाठी आम्ही दोघीही प्रयत्न करत असतो. मला लिखाणाची आवड आहे, म्हणून माझ्या सासूबाई माझ्या लिखाणाची आवड जोपासतात. केव्हाही जर मी लिहायला बसली तर मला लिहिण्यासाठी वातावरण निर्माण करून देतात, आणि माझ्या सासूबाईचा मधुर आवाज आहे. रोज संध्याकाळी मी त्यांना भजन गायला लावते देवाजवळ, आणि त्यांना खूप छान वाटावं म्हणून त्यांचं भजन मी मोबाईलमध्ये रेकॉर्ड करून त्यांना पुन्हा ऐकवते, म्हणून त्यांना अजून प्रेरणा मिळते. असं आमच्या दोघींचं सासूनांचं असंच नेहमीच चांगलं असते. पण वेळ प्रसंग
आपले बोल सारखे नसतात. कधी रुसवा फुगवा आमच्यातही होतो, पण एक दिवसाच्या वर कधीच आमचा रुसवा फुगवा जात नाही. आणि जेवणाच्या ताटावर तर आम्ही कोणी कधीच राग काढत नाही. मी लहान आणि त्यांना मोठेपणाचा मान देऊन कधीही काही समजा झालंही तर आई जेवायला या ना असं म्हटलं की त्या लगेच जेवायला येणार आणि जेवल्यानंतर आमच्या घरात सगळं पहिल्यासारखं होऊन जातं. पण सावधान माझ्या ऐकणाऱ्या श्रोत्यांनो, माझी सासू चांगली आहे म्हणून मी चांगली आहे आणि मी चांगली आहे म्हणून माझी सासू चांगली आहे. टाळी कधीच एका हाताने वाजत नाही, टाळी ही नेहमी 2 हातानेच वाजते. माझी सासू चांगली आहे म्हणून सगळीकडे सासा चांगल्या आहेत असंही म्हणत नाही, किंवा जशी माझी सासू आहे ना तशीच सगळीकडे सासा चांगल्या आहेत. 100तले 75% सासा ह्या चांगल्याच असतात, म्हणूनच तर घर टिकून असते ना. याला काही अपवाद आहे आणि तोच अपवाद आज मी या पुढील लेखात माझ्या सांगणार आहे. एक बाई, ती सासू होण्याआधी एक बाई असते, बायको असते आणि काकू असते, मामी असते, मावशी असते. आता पुन्हा मी जी अपवादात्मक सासू आहे, ज्यांच्या घरात भांडणं होतात त्या सासूबद्दल सांगत आहे की एक बाई, ती सासू होण्याआधी एक बाई असते, बायको असते, काकू, मामी, मावशी आणि एक शेजारीण असते. शेजारीण म्हणून तिची भूमिका तिने बजावलेली असते, मग ती सासू बनते, त्याच्यानंतर ती सासू बनते. तेव्हा आधी ती शेजारीण म्हणून कशी असते हे शेजारचे लोकच सांगतात, कारण माणसाचा स्वभाव कधीच बदलत नाही. ती बाई कशी आहे हे शेजारीणशिवाय चांगलं दुसरं कोणीच सांगू शकत नाही. घरात अशाही सासा आता कुठे कुठे आहेत किंवा असतातच. बऱ्याचदा असं होऊन जातं की नवरा बायकोचं होतं भांडण अन मोकळ्या श्वासचा डकार येतो सासूला. कुटील आणि लिच्चळ सासू आजही आहेत आसपास. कित्येकदा मन मारून सुनेला निभावून घ्यावं लागतं. पण कधीच त्या नवऱ्याने या भ्रमात राहू नये की ज्याला मायेचा एवढा पुळका येतो ना की स्वतःच्या आईच्या गलिच्छ शिव्यांनाही आवर घालता येत नाही, तर तू तुझ्या आईला जप, तुझ्या आईच्या स्वभावाला जप, तुझ्या बहिणीला जप आणि कटकटी होत असल्या तेही बघ. आणि तुझी बहीणही मधामधात येऊन तिथे तेल टाकत आहे, तुझी बहीण, तेही बघ. पण तुला माहीत नाही तुझ्या मागे तुझ्या नकळत जाळं ओवून ठेवलेलं आहे. फक्त तू आता पुन्हा एकदा तुझ्या बायकोवर हात तर उचल. असाच निर्णय प्रत्येकाने घेतला पाहिजे. नवरा मारतो त्या बायकोला रागाच्या भरात, त्याला मारायचं नसतेच मुळात. पण याचाच फायदा घेते सासू अन नणद आणि बोंबाबोंब सगळीकडे करतात की धो मारलं बाई पोरानं माझ्यासाठी, फक्त माझ्यासाठी. काय वाटत असेल बरं त्या बायकोला? ती नवऱ्याला एकच सांगते मनातून की अरे माझ्या हक्काच्या कुंका, तुला काय वाटतं तुझ्या त्या झापडने मला मार लागलाय का? तर नाही, तुझ्या आईच्या नजरेने तर रोजच तुझा मार खाते आहे मी. आता तर मला असा भासही व्हायला लागलाय. तुझ्यात जर हिंमत असेल तर माग ना माफी तुझ्या त्या आईसमोर की आई, खूप मोठी चूक केली मी की बायकोवर हात उचलला. पुन्हा असं काही झालं तर हेच हात कापून ठेवेल मी तुझ्या पाशी. बघ मग तुझी आई कशी तुझ्याकडे बघत राहील. ज्या नजरेने बघत होती ना ती त्या सुनेला, तीच नजर तिलाच खाईल, तीच नजर तिची तिलाच खाईल. धन्यवाद.